मी कधी भूमिका छोटी हा विचार नाही करत. काम करणं महत्त्वाचं. काही लोकांनी नावं ठेवली सई रे सई वडापाव. अहो एका वर्षामध्ये आम्ही 567 शो केले. फक्त घरी झोपायला जायचं, जेवून परत दुसऱ्या दिवशी परत सकाळी निघायचं. 11चा शो, दुपारचा शो. सांगलीला प्रयोग होता आणि वकिलांचा ग्रुप असा समोर बसला होता. त्या लोकांच्या आपसात बीट लागले की हा दारू पिऊन काम करतो. मी नायर आहे. मी ॲक्च्युली काय माझं जे गाव केरळ आहे. आपले देवळेकर होते महापौर, ते महादेव देवळेकर. तेव्हा ते म्हणाले मला माहीत नव्हतं हा नायर आहे. तर मी त्यांना बोललो, साहेब मी गेली 25 वर्ष शाहीर साबळे पार्टीत जय जय महाराष्ट्र गीत गात आलो आहे. शायरांकडे जेव्हा काम करत होतो ना, तेव्हा लोकधारा बघायला बाळासाहेब ठाकरे आले होते. बाळासाहेबांनी लोकधारा बघितल्यानंतर शाहिरांना येऊन भेटले आणि शाहिरांना म्हणाले की हा तुम्हाला निळू फुले चांगला भेटला आहे. ढगायला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं, हे मराठीतलं पहिलं रिमिक्स आहे जे सुपर डुपर हिट होतं. त्यात निळू भाऊ मी केला. तो काळ वेगळाच होतो. प्रत्येक सण परळ लालबागला मोठ्या उत्साहाने सण साजरा व्हायचा. आता मी ठाण्याला, मला माहिती पडलं नारळी पौर्णिमा कधी आहे. प्रत्येक व्यायामशाळेचं पथक असायचं, गोविंदा पथक. आता सगळं राजकारणी लोकांचे पथक आहेत. अजूनही या वयात सुद्धा माणसं 60व्या वर्षी रिटायर होतात. आता माझं 74 रनिंग आहे. अजूनही मी काम करतो. पूर्वीपेक्षा काम थोडं कमी कमी होत आलं म्हणून आम्ही दुःखी नाही ना. केलं आपण. आता आपल्या वयाच्या मनानं आपल्याला पूर्वी एवढं काम मिळणार नाही हे मनात आपण धरून ठेवायचं. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्रामध्ये काही कलाकार असे आहेत ज्यांनी 40, 45, 50 वर्ष रंगभूमी, चित्रपट, मालिका अशा वेगळ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम केलेलं आहे. आणि इतक्या वर्षाचा प्रवास करणं, स्पर्धेत टिकून राहणं, आपली मागणी कायम ठेवणं, यासाठी हवी असते ती गुणवत्ता. पण त्याचबरोबर अजून एक गोष्टीची गरज असते, ती म्हणजे शाबासकी. आजची पिढी गुगलवर जाऊन त्या चेहऱ्यांची मागची गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या अशा चेहऱ्यांना बोलतं केलं तर त्यांचा आपला अडथळ्यांचा एक प्रवास आहे, त्यांचा आपला एक दृष्टिकोन आहे. आणि असेच एक जयराज नायर. नमस्कार. नमस्कार. तुमचं या इट्स मज्जा या आमच्या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये स्वागत. थँक्यू. तुम्हाला आम्ही अनेक वर्ष पाहत आलेलो आहे. म्हणजे तो रसिक, रंगभूमी म्हणजे नाटक पाहतो, मालिका पाहतो, चित्रपट पाहतो, हिंदी चित्रपट पाहतो, त्याच्यामध्ये तुम्ही दिसतात, चांगलं काम करताय. परंतु काय होतं माहिती आहे का, म्हणजे माझं असं निरीक्षण आहे की तुमच्यासारख्या कलाकारांचं ना म्हणावं तसं कौतुक झाल्याचं मला दिसत नाही. तुमचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण अशासाठी की एक अशी मोठी इनिंग तुम्ही खेळतात, त्यासाठी लागणारं पेशन्स, संयम, तुम्हाला असलेली मागणी, तुमचं सातत्य, हे तुमच्यात गुणवत्ता असल्याशिवाय शक्य नाही. बरोबर आहे? काय सांगाल तुम्ही? खरी गोष्ट आहे. कारण गुणवत्ता असल्याशिवाय कोण बोलवत नाही. हां. पण तुम्ही एवढा प्रवास केल्यानंतर आज तुम्हाला काय वाटतं या प्रवासाकडे पाहताना? आज तसं बघायला गेलं तर मी समाधानी आहे. म्हणजे अजूनही मला काम करायची खूप इच्छा आहे. हां. अजूनही लोक बोलवतात, अजूनही छोटे मोठे काम मी करतो. मी कधी भूमिका छोटी हा विचार नाही करत. काम करणं महत्त्वाचं, त्या भूमिकेला न्याय द्यायचं हे महत्त्वाचं, ते मी करत असतो. त्यामुळे छोटी भूमिका आहे, मोठी भूमिका असा हा विचार मी कधीच करत नाही. अजूनही माझ्याकडे आहेत. आता चित्रपट, उद्या एक चित्रपट मी शूटिंगसाठी जाणार आहे आळेफाट्यावर. अच्छा. हां. एक मराठी चित्रपट आहे. हां. पण तुम्हाला असं कधी हे झालं नाही की अरे मला या छोट्या छोट्या भूमिकेसाठी विचारलं जाते? नाही, आधी वाटत होतं. अच्छा. पण आता नाही. आता शक्यतो मला एक सीनसाठी वगैरे कोण बोलवत नाही. हां. बोलवतात ते 4-5 सीन तरी असतात. हां. करतो मी आपलं ते. पण तुम्हाला एक सल राहिली असेल ना तरीसुद्धा की तुमच्या गुणवत्तेचा अजून वापर करायला पाहिजे? नाही, अजून पाहिजे तसं काम मिळालं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे. हां. मी ते फिल्म केली होती देव अवतारी बाळू मामा. हां.
संत देवावतारी बाळूमामा. त्यात माझे 3 सेट होते. एक 40 वयातला होता, एक 65 वयाचा होता आणि एक 75 वयाचा होता. ते जर पिक्चर चाललं असतं तर मला खूप समाधान झालं असतं, खूप आनंद मिळाला असता. कारण ते मामाचं पिक्चर होतं आणि ते देवावतारी बाळूमामा म्हणजे जागृत देवस्थान आहे. मग शूटिंग करतानाच मी मामांच्या गेटअपमध्ये असताना म्हातारे कोतारे माझ्या पाया पडायचे. मी उठून जायचो. ते माझ्या पाया पडत नव्हते, ते मामाच्या पाया पडत होते. एवढी श्रद्धा आहे लोकांना त्यांच्यावर. पण ते पिक्चर पाहिजे तसं रिलीज झालं नाही. त्यामुळे ते आता काय पण त्याचे चित्रीकरणाचे काही अनुभव असतील ना? अनुभव आहे जेव्हा पहिल्यांदा शॉट घेतला, त्या चित्रपटाचा मुहूर्ताच्या दिवशीचा जो शॉट होता, विजय राणे डिरेक्टर होते आणि चारू दुखंडे कॅमेरामन होता. पहिला शॉट असा होता की शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक वारूळ असतं आणि त्या वारुळामध्ये शेतकऱ्याला नेहमी काठीने घुंगरूचा आवाज ऐकू यायचा. मग शेतकरी मुलांना सांगायचं, बाबा या वारुळाला धक्का नको लावू, मला याच्यात काठी आणि घुंगरूचा आवाज येतो आहे. पण धाकटा मुलगा जरा आगाव असल्यामुळे त्याने डायरेक्ट तो नांगरच घुसवला आतमध्ये. त्यातनं एक दिव्य मेंढी बाहेर आली आणि ती दिव्य मेंढी ब्या ब्या करत जिथे मामांचा जन्म झाला त्या दारात जाऊन ओरडायला लागली ब्या ब्या. बरं, हा सीन जेव्हा पहिल्यांदा घेतला, आता माणसाला सांगतो आपण ॲक्शनला, बाबा त्या दारापर्यंत जा आणि ओरड. आता मेंढीला काय सांगणार? पण तुम्हाला सांगतो, ज्यावेळी डिरेक्टरने ॲक्शन म्हटलं, ती मेंढी डायरेक्ट त्या दाराजवळ गेली आणि ब्या ब्या ओरडायला लागली. हा खरंच चमत्कार आहे, हा पाहिला आहे. आमच्या त्या मखदूम साहेब होते, त्या ट्रस्टीचे अध्यक्ष देवालयाचे. त्यांनी मॉनिटरवरती तो सीन बघितला आणि ते म्हणाले, आता मला टेन्शन नाही, मामा आपलं काम करून घेणार. हे फॅक्ट आहे. म्हणजे हा चित्रीकरणाच्या वेळी झालेला अनुभव आहे. पण तुमची जी सुरुवात झाली सिनेमातली, आपण जर बघितलं, हीच खरी दौलत. येस येस. बाळासाहेब सरपोतदारांचा सिनेमा, बाबासाहेब पत्तेलाल दिग्दर्शक. तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे त्या चित्रपटाचे कॅमेरामन होते कर्वे साहेब आणि त्यांचा असिस्टंट होता गिरीश कर्वे आणि त्यांचा असिस्टंट होता चारू दुखंडे. हां, तो माझा क्लासमेट. अच्छा. तो मला घेऊन गेला तिथे. आणि एक सीन होता, छपरी मुलगा झोपडपट्टीतला, ते कामिनी भाटियाच्या मागे लागतो. तो सीन होता. तो सीन करताना इतका आनंद झाला, खूप चांगलं होतं. मग कामिनी भाटिया मागे वळून बघते आणि मला बोलते, आव ना. तर मी आणखीन खुश होतो. मग माझा संपूर्ण चेहरा त्या स्क्रीनवर दाखवला. अच्छा. आणि कामिनी भाटियाचा संपूर्ण बॅक साईड असं स्क्रीनवर दाखवलं. ते बघून मी आणखीन पागल होतो. असं करत करत ती बोलत मला अशोक मामाकडे घेऊन जाते. अशोक मामा तिचा यार दाखवला. अच्छा. मग अशोक मामा बोलतो, ये कोण आहे झांगडू, आणि धोपटतो मला. पण तो सीन बघत असताना बाबासाहेब पत्तेलाल आणि विश्वास सरपोतदार यांची चर्चा झाली की अरे आपण पिक्चर काढूया, निळू फुले बाप आणि हा बेटा. अच्छा. खरं सांगतो, नुसती चर्चाच झाली. त्याच्यातनं जर तो पिक्चर जर झाला असता तर भाऊंमुळे मी चमकलो असतो. 2 दिवसांनी मी परत गेलो शूटिंग बघायला. तेव्हा नेमकं निळूभाऊ तिथे आले होते. मग बाबासाहेब पत्तेलांनी मला बोलवलं, नाही रे इकडे, तू निळूभाऊंना ओळखतोस? बोललो, मी ओळखतो, ते कुठे मला ओळखणार आहेत. इकडे मला. मग निळूभाऊ असे आले समोरून, तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं ना, तो हा मुलगा तुमचा चिरंजीव शोभेल ना. तर निळूभाऊ माझ्याकडे खालून वर असे बघायला लागले. मला विचारलं, कुठे काम करतो? मी शाहीर साबळे पार्टीत काम करतो. हसले माझ्याकडे बघून. म्हणजे पहिली भेट त्यांच्यावर होती. आणि खरं त्यावेळी तो फिल्म निघायला पाहिजे होती, कारण मराठी पिक्चर खूप फॉर्मलाच होतो तेव्हा. त्यांच्यामुळे ते आपलं बॅड लक म्हणावं लागेल. पण जेव्हा तुम्हाला नंतर निळूभाऊंबरोबर काम करण्याची संधी मिळाली तेव्हा? एकदाच मिळाली. भुजंग नावाचं एक फिल्म होतं, त्याच्यामध्ये एकच सीन होता भाऊंबरोबर. तेव्हा तेवढं मग परिचित नव्हतं मी, म्हणजे लोक मला तेवढं ओळखत पण नव्हते. फक्त निळूभाऊंच्या त्या रिमिक्समध्ये मला मिळालं, म्हणजे त्याच्यात निळूभाऊ हा कॅरेक्टर मला करायला मिळालं. ढगायला लागली कळं पाणी थेंब थेंब गळं, हे मराठीतलं पहिलं रिमिक्स आहे जे सुपर डुपर हिट होतं. त्यात निळूभाऊ मी केला. त्याच्यानंतर मला खूप नॉन महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा ओळखायला लागले. पण त्या शूटिंगचे काय अनुभव? दीपाली विचारे? मला आधी दीपालीने सांगितलं की मामा तुला ते करायचं, एक काम करायचं, एक निळूभाऊचं का आता रिमिक्समध्ये. मग मला रिमिक्स म्हणजे काय माहीतच नव्हतं. मला आपलं शाहीर साबळे पार्टी माहिती. तरी मी दौऱ्यावर गेलो. तर मग दीपालीने माझा पाठपुरावा सोडला नाही. दीपालीने मला फोन केला, जयराज मामा उद्या शूटिंग आहे, तू आलंच पाहिजे आज.
मग मी बोलला तर एवढं सांगते तर म्हटलं जाऊया. मी शायरांना बोललो गाण्याचा कार्यक्रम होता. शायरांना बोललो असं असं मला एक काम आलं. शायर बोलले जा. मी गेलो आणि ते रिमिक्स झालो. म्हटलं बरं झालं मी तिचं ऐकल्याने आलो. कारण ते रिमिक्स सॉलिडच घातलं होतं तेव्हा. ती चांगली संधी नाही तर हुकली असती माझ्याकडनं. हां, पण ती बरोबर थांबली आहे. होती माझ्यासाठी. हां, म्हणजे तुम्हाला ओळख मिळाली. ओळख मिळाली, ओळख मिळाली. पण तुम्ही शाहीर साहेबांकडे जे होतात हां. ते म्हणजे का त्यावेळेला त्यांची जोरात होतं तो सगळं हे हो, हो. मुक्तनाट्य त्यांचे मुक्त चालू होतं. नाट्यामध्ये मग ती तुमची जडणघडण. ते मी पहिलं ॲक्च्युली शाहीर राहायचे आंबेकर कॉलनीमध्ये. हां, तिथे परेलला. हां, मी बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायचो, रामेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी. तर त्या बिल्डिंगमध्ये गणपतीला एकांकिका स्पर्धा व्हायची. तिथे बापूजी म्हणून एक मुलगा होता, त्याचं आडनाव परब. तोच एकांकिका वगैरे लिहायचा. त्यांनी वस्त्रहरण लिहिलं होतं 1 तासाचं. त्याच्या तात्या मी केलं होतं मालवणी नाटक. ते आणखीन मी काही नाही प्रत्येक एकांकिकामध्ये असायचो. मग तिथे नेमकं शाहीर साबळेंची मुलगी चारुशिला साबळे, वसुंधरा साबळे हे येऊन कार्यक्रम बघायला बसायचे. तर त्यांनी शायरांना सांगितलं हा मुलगा चांगला हो आपल्याकडे घेऊया याला. असं माझं साबळे पार्टीत एंट्री झाली. व शाहीर मला डायरेक्ट दौऱ्यावर घेऊन गेले. त्यावेळी नाटक होतं मुक्तनाट्य कोंडू हवालदार. अच्छा. हां. त्याच्यामध्ये मधु कडू आणि माया जाधव होती. मग मला शायरांनी नाटकाचं पुस्तक दिलं. छोटे सीन आहेत, 4-5 सीन आहेत. तू कर. मी वाचलं आणि ते केलं. शायरांना आवडलं. मग फिक्स त्यांच्या पार्टीत मी. तर प्रत्येक त्यांच्या कामानंतर बापाचा बाप केलं, नशीब फुटकं सांगून घ्या गेलं. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो. एक जो शायरांना पलटणला शो होता शायरांचा. 1 तास शो करायचा म्हणून सांगितलं त्यांना. तर गाण्याचा प्रोग्राम होता. तर आम्ही गेलो त्यांच्याकडे. तिथे कार्यक्रम सुरू झाला. तिथे सांगितलं शायरांना तुम्हाला 2 तास करावं लागेल. शायर बोलले मी 2 तास गाणी किती गाणार? तर आमच्याकडे जुने आर्टिस्ट होते हरिश्चंद्र सावंत म्हणून. ते आता हयात नाहीत. त्यांनी शायरांना सांगितलं तुम्ही आबूरावचं लगीन करा ना. कोण करणार आता माझ्याबरोबर? पण पूर्वी राजा मयेकर आणि शाहीर करायचे. त्यानंतर चंद्रकांत जाधव आणि शाहीर करायचे. आणि चंद्रकांत जाधव आजारी असल्यामुळे ते आले नाहीत दौऱ्यावर. मग माझं नाव त्या हरिश्चंद्र सावंतने सांगितलं की जयराजला घेऊन करा आबूरावचं लगीन. तर मला शायरांनी विचारलं तू करशील काय? मी काहीतरी 23-24 वर्षाचा असेल. मी म्हणलं शाहीर करायला काय हरकत नाही, मी करेन. पण 2 मित्रांची गोष्ट आहे. मला तुम्हाला अरे-तुरे करायला नाही जमणार. तर शायराने मला असं नाही, स्टेजवर हा विचार नाही करायचा मोठा आणि लहान. अरे-तुरे बिंदास कर. आणि मी केलं. शाहीर जाम खुश झाले. मी माझ्या स्टाईलने केलं. त्यानंतर माझी नाईटसुद्धा वाढली. अच्छा, तेव्हा किती मिळायची नाईट? त्यावेळी काहीतरी ₹150 होते. हां. 100 वाढले, 250 झाले. अच्छा. तेव्हा म्हणजे हां. त्यानंतर 4-5 चंद्रकांत जाधव येईपर्यंत मीच करत होतो त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर विंचू चावला पण करायचो, भारूड. पण ते भारूड तुम्ही आता हे करू शकता? नाही आता एकटा नाही करता. हां, म्हणजे हे नाही म्हणजे हां. पण त्याचे जे हे होते तुमचे पंचेस होते ते? पंचेस जे रेग्युलर घ्यायचे राजा मगर तेच होते. पण मी फक्त मध्ये एक ॲडिशनल टाकलं होतं त्याच्यात. तर विंचू चावलं. म्हणलं काय शाहीर तुम्हाला जुई चावला काय? हां. जुई चावलं त्यावेळी हां, माहिती आहे. हां, जुई चावला. हां. तर शायर हसले. अरे जुईनं मला विंचू चावलाय. ते अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने मी माझे काही त्यावेळी घेत होतो मी. हां. पण आता तुमचा आता शाहीर साबळेंचा विषय चाललाय. मग केदार शिंदे? हां, शाहीर साबळे पार्टीत असताना मी केदार शिंदेला जवळजवळ 3 वर्षाचा असल्यापासून बघतोय. केदार शिंदे मला पण केदार शिंदे जे म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं तो होता केदार. त्याला प्रत्येकाची एंट्री माहीत असायची. तो सांगायचा काका तुमची एंट्री आहे आता, मामा तुमची एंट्री आहे आता. आणि जसा वेळ मिळेल तसा तो तबला वाजवायचा, कधी ढोलकी वाजवायचा. तर शायरांचे सगळे गुण त्याच्याकडे होते. पण त्याने मग काय झालं, लोकधारा जेव्हा काढलं, लोकधारामध्ये मग दुसऱ्या फळीला म्हणजे भरत जाधवची एंट्री झाली त्या लोकधारामध्ये. अंकुश चौधरी आला, संतोष पवार आला, अरुण कदम आला. आणि केदार मोठा झाला होता ना तेव्हा. मग केदार डिरेक्शन करायचं एकांकिका आणि हे लोक काम करायचं. तेव्हा संतोष पवार नेपथ्य करायचा त्यावेळी. अच्छा. हां. मग ह्यांची रेसल एकांकिका उद्या एकांकिका तर संध्याकाळी रेसल असायची ना आदल्या दिवशी पण. तर मला सांग मामा जरा ये ना बघ ना रेसल तुला कुठे काय आठवलं काय सुचलं तर सांग मला. अरे यांच्या तालमीला गेलो त्यांची भांडणं. अरे मी म्हणलं उद्या तुमचा प्रयोग आणि भांडताय काय तुम्ही? अहो ते नाटक नम्रात यायचं त्यांचं. पण ते त्यांचं भांडण तत्वासाठी असायचं. अच्छा. ते नम्रात आलं आणि जेव्हा माझी नोकरी गेली तेव्हा मग
शाहीर सभळे पार्टी थोडं कमी झालं ना नंतर. नोकरी गेली तर मामाला कसं का आणायचं. जर केदारने बॉम्बे मेरी जानमध्ये मला घेतलं, अशी फसवाफसवी त्यांनी केलं, त्याच्यात होतो मी. मग सही रे सही या नाटकात केदारला कसं आणायचं हे भरत जाधवचं आणि केदारची चर्चा सुरू झाली. कसं आणायचं मामाला, कसं आणायचं, तर एक दारुड्याचं कॅरेक्टर आणूया. आणि माझ्यासाठी तो रोल लिहिला गेला आणि त्याचं सोनं केलं मी. पण ते अजूनही मी करतो आहे. जवळजवळ 24 वर्ष चालू आहे. 2002ला ओपन झालं सही रे सही. आता 2024 वर्ष झाली. आता येईल त्या 15 ऑगस्टला 24 पूर्ण होऊन 25वा लागेल. अजूनही नाटक हाऊसफुल जाते. अजूनही लोक भेटतात, कोणी 50 वेळा बघितलेलं, कोणी 20 वेळा बघितलेलं. हो तुम्ही आहे तसेच आहात. आम्ही आधी बघितलं त्यात पण तसे, आता पण तुम्ही तसेच आहात. हे सगळे तुमची कृपा बोललो, तुमच्यामुळेच बोललो. पण तुमचा ह्या नाटकाचा प्रवास ह्या कलाकारांसोबत खूप खूप मजा केली आम्ही. म्हणजे जवळ आम्ही फक्त झोपायला घरी जायचो. अहो एका वर्षामध्ये आम्ही 567 शो केले. म्हणजे दिवसाला 2 तर करायचोच, अंदामधनं 3 करायचो. फक्त घरी झोपायला जायचो, जेवून परत दुसऱ्या दिवशी परत सकाळी निघायचो. 11चा शो, दुपारचा शो, रात्रीचा शो, 3 शो पण केले आहेत. या सही रे सहीचा एक तुम्हाला किस्सा सांगतो. सांगलीला प्रयोग होता आणि वकिलांचा ग्रुप असा समोर बसला होता. त्या लोकांची आपसत बीट लागले की हा दारू पिऊन काम करतोय. आता हे आपल्याला काय माहीत नाही, आपण स्टेजवर आपलं काम करतोय, संपल्यानंतर येतात ना भेटायला काय. त्यातलं एक वकील हात मिळवतोय म्हणून माझ्या तोंडाजवळ यायला लागला. मी काय करता तुम्ही. हे सॉरी आम्हाला वाटलं तुम्ही दारू पिऊन काम करताय, दारूचा वास येतो का बघायला आम्ही आलो तुमच्या समोर जवळ. म्हणजे दारू पिऊन आम्ही कधीच काम नाही करत. बरोबर आहे. हा मला मिळालेला पोचपावती आहे खरं आहे अगदी सहीचं. आणखीन एक किस्सा असं की नाशिकला कालिदासला शो होता, हाऊसफुल व्हायचा ना तो शो. एका मुलाला 2 तिकीट आले चुकून फाडताना. तो बाहेर गेलाच नाही, तसंच राहिलं. ते नाटक बघितल्यावर त्याला वाईट वाटलं, चला एक ऑडियन्सचं तिकीट माझ्याचकडे आहे, म्हणजे मी फुकट घालवली एक सीट मी. तो आला, भरतला भेटला, आम्ही असे बसलो होतो. हे 100 रुपये घे. त्यावेळी 100 रुपये तिकीट कसले. मग एक तिकीट मला चुकून माझ्याकडे आली, मी ती परत करायला पाहिजे, तुम्ही केली नाही. कोणीतरी अजून एकाने बघितलं असते, इतके सुंदर नाटक आहे. तर भरत बोलला माझ्याकडे नको देऊ, काउंटरवर जाणे दे. काही लोकांनी नावं ठेवली, सही रे सही वडापाव, सही रे सही अगरबत्ती, असं बरेचसे. पण तुम्हाला मी आता हे जे सगळे भरत जाधव वगैरे त्यांची तुम्ही सुरुवात बघितली. हो सुरुवात बघितली. मग एवढ्या मोठ्या प्रवासात त्यांची कशी काय, ते आहेत कसे, तसेच आहेत पहिल्यासारखे की त्यांच्यात काय बदललेली. भरतमध्ये अजून काहीच बदल नाही. म्हणजे भरत अजून जमिनीवरच आहे. इतकी वर्ष आम्ही एकत्र आहे. माझ्यासमोर भरत लहानाचा मोठा झाला, केदारसुद्धा लहानाचा मोठा झाला, डिरेक्टर संतोष पवार, अरुण कदम. पण अजूनही भेटल्यावर रिस्पेक्ट जो आहे तोच पूर्वी द्यायचे तेच रिस्पेक्ट देतात. भरत अजूनही आपली दौऱ्यामध्ये काळजी घेतो माझी. म्हणजे काय आहे तसंच आहे भरत, स्वभावात काय फरक नाही. पण केदार शिंदे पण त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक सीनसाठी तरी मला बोलवतो, जातो मी. आणि ते आता बघा, तुम्ही वेगळ्या ठिकाणी नाट्यप्रयोग करता, प्रत्येक ठिकाणच्या ऑडियन्सचा अनुभव वेगळा असेल ना. मुंबईचा वेगळा, कोल्हापूरचा वेगळा, नागपूरचा वेगळा, अमरावतीचा वेगळा. मग ते कसे अनुभव आहेत वेगळा. एकदा गोव्याला शो होता, म्हणजे पहिल्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट शो होता. ते आम्हाला वाटलं नव्हतं एवढं तुफान चालेल म्हणून. आपला तो राजू नार्वेकरने कॉन्ट्रॅक्ट शो घेतला गोव्यात, ते बाजारामध्ये. नाटक संपल्यावर 2-4 बेवडे मलाच भेटायला आले. काय काम केलं तुम्ही, काय काम केलं बाबा. आणि भरत बाजूला त्यांना वाटलं आपलाच भाऊ बनला आणि मलाच भेटायला आले. ते पण पिऊन टाईट होते. म्हणजे हसलो आम्ही याच्यावर. भरतचा एवढा 4 रोल आहे, त्याला भेटायचं सोडून मला भेटायला आले. पण भरत जी कसरत करतो सगळं पाठीमागे, येस म्हणजे अजूनपर्यंत तो कधीच चुकला नाही. त्याचे म्हणजे इकडची एंट्री या बाजूला आली असं कधीच झालं नाही. अजूनही इतकी वर्षाचा जवळजवळ 4790 का काहीतरी प्रयोग झाले, अजून कधीही चुकला नाही. म्हणजे एकदा त्या नाटक सुरू झालं, 3री बेल झाली की आम्ही मेकअप रूममध्ये टाईमपास करतो, बंकस यायची त्याची. पण तिकडे पहिली बेल झाली की मग आपलं भूमिकेशी. माझं शायरांकडे जेव्हा काम करत होतो ना, तेव्हा लोकधारा बघायला बाळासाहेब ठाकरे आले होते, माननीय बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी
लोकधारा बघितल्यानंतर शाहिरांना येऊन भेटले आणि शाहिरांना म्हणाले की हा तुम्हाला निळू फुले चांगला भेटला आहे. त्यानंतर कधीही कुठल्याही कार्यक्रमात संबंधित साहेब जर समोर आले ना तर मला काय निळू भाऊ ओळखलं ना तुला, म्हणजे निळू भाऊनीच हाक मारायचे मला. ते आपल्याला एक आनंद होता त्या गोष्टीचा. पण तुम्हाला बाहेर जेवढे तुम्ही दौरे करता नाटकाचे शूटिंग तिथे पण तुम्हाला निळूभाऊ म्हणून कुठे चाहताने आणि आता बोलतात ना काही लोक तुम्ही निळू भाऊ सारखे दिसतो असं म्हणतात, काही लोक चंदू बारके सारखे दिसतात असंही म्हणतात. चालायचं हे तुम्ही एन्जॉय करता. एन्जॉय करतो. पण तुमचं जे टॉनिक आहे एनर्जी आहे हे अशा प्रकारच्या अनुभवातून आहे. अनुभवातूनच आणि पब्लिकच्या रसिक प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सने आमचं हे म्हणजे स्फूर्ती वाढतेच. आम्ही थकतच नाही, म्हणजे काय 2.5 तास आम्ही चोख काम करतो. त्यामुळे लोक येऊन भेटताना आहे तसं तेवढीच एनर्जी आहे तुमची जी आधी होती आताही. आता आपलं वय जवळजवळ 73 संपून 74 लागलं आहे, तरी पण आपण त्याच जोमात काम करतो. हे केवळ रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या रिस्पॉन्समुळेच. पण तुम्हाला हे मध्ये जेव्हा रिकामा वेळ मिळतो दौऱ्याच्या मध्ये किंवा शूटिंगच्या मध्ये त्या तुमचं रुटीन लाईफ कसं असतं? काय दौऱ्यामध्ये दिवसभर आम्ही आरामच करतो हॉटेलला. रात्री प्रयोग असेल, रात्री 2-2:30ला आम्ही येतो, झोपतो, सकाळी आरामात उठतो 10-11 वाजता. मग तिथे सगळं जेवून झोपतो. संध्याकाळी मग गप्पा मारत बसतो फक्त. नंतर भरत बोलवतो भरतच्या रूमवर, मग तिथे गप्पा मारतो. असं सगळं. आणि त्या तुम्ही घरी वगैरे असता तेव्हा? घरी असतात काय ना, माझे नातवाशी खेळतो. माझी एक आता नात आहे 10 महिन्याची, एक 8 वर्षाचा नातू आहे. मग घरी टाइमपास होतो, नातीबरोबर खेळतो. म्हणजे तुम्ही ह्यापासून लांब राहायला पण तुम्ही आता ॲडजस्ट झाला. येस. म्हणजे समजा काय आता काम नाही म्हणून तुम्ही डिस्टर्ब होत नाही? नाही डिस्टर्ब होत आता. आणि आता काय डिस्टर्ब, भरपूर काम केलं, भरपूर धावपळ केली. आता उलट मुलं मला सांगतात की कशाला पप्पा आता धावपळ एवढं करतो ना, जोपर्यंत आपली तब्येत चांगली तोपर्यंत काम करत राहायचं. हीच एनर्जी आहे ना आपली. आता तुम्ही रंगभूमीवर एवढं मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि अधूनमधून एक वाद गाजतो की प्रेक्षकांमध्ये मोबाईल वाजला की कलाकार डिस्टर्ब होतो. ते काय आधीच आम्ही अनाऊन्समेंट करतो की मोबाईल सायलेंटमध्ये ठेवा, तरी काही लोकांचा वाचतो त्याला आमचं काम चालूच राहते, आम्ही काय बोलतच नाही. फक्त काही लोक व्हिडिओ शूटिंग करतात ना तेव्हा मग बॅकस्टेजवाल्यांना खूण होतो, जाऊन बघा मग ते काढून घेतात मोबाईल. हे जर तुम्ही बाहेर निघाला आमचं नाटक तर बघायला कोण येणार मग? आम्ही व्हिडिओ शूट करायला देतच नाही. म्हणून तर 24 वर्षे अजून चालू आहे, अजून हाऊसफुल चाललं आहे नाटक. याची कुठलीही सीडी बाहेर नाही आलेली आहे, निदान गाण्याची पण नाही. नाटकातलं जे गाणं आहे ना सही रे सही, त्याचंही सीडी अजून बाहेर नाही आली. गाण्याच्या वेळी हमखास लोक मोबाईल काढतात शूट करायला. मग आमची माणसं जातात, बॅकस्टेजवाले असतात तिथे उभे. आमचा रेकॉर्डिस्ट पण तो मागे वळून बघतो असा, त्याला दिसलं की तो गाणं चालू ठेवून तो जातो आणायला मोबाईल उचलून, मग डिलीट करून. पण हे गैर आहे. करायलाच पाहिजे. पण म्हणजे असं डिस्टर्ब होतो त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही डिस्टर्ब होतं, पण आम्ही काय शेवटी प्रेक्षक आहेत ना, तर आम्ही काय बोलत नाही. आपलं काम आपण चालू ठेवायचं. दुसरा एक असा एक वादाचा विषय आहे की काही कलाकार दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं करिअर बुडालं आणि तो आपल्या क्षेत्राला एक शाप आहे. आहे. अतिसेवन केलं तर त्रास होणारच ना. प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे, कुठल्याही गोष्टीला लिमिट आहे. त्या लिमिटच्या बाहेर जातच कामा नये. आपल्या उद्या सकाळी उठून काम करायचं हे लक्षात ठेवायला पाहिजे. ते आहारी गेलं की संपलं. पण ते आहारी जायची कारणं का असू शकतात? काय ते सवय लागलेली असते. आज काही लोक विडाच उचलल्यासारखं, समजा समोर एखाद्याने बाटली दिली, हे संपवायचंच असं विडा उचलल्यासारखं ते खाली करतात. आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायचे का बसत, तसं नाही ना काय. मग असे लोक आहेच. आता आहारी गेले की संपलं ना लाईफ. तुम्ही कंट्रोल करायला पाहिजे. कंट्रोल पाहिजे, कंट्रोल. कारण काही कलाकारांबद्दल मग अशा आख्यायिका पसरतात की अरे ते याच्यातच गेले, याच्यातच असतात. या इंडस्ट्रीमध्ये माझं तर कोणाशीच वाद पण नाही कधी. इतक्या मी सगळ्यांशी चांगला आहे. माझं कोणाशी कधी वाद झालेली मला आठवत पण नाही आणि वाद करत पण नाही मी. आपली छोटी इंडस्ट्री आहे, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहायचं. मग मी जिथे काम करायला गेलो ना त्या प्रोडक्शनमध्ये मी रिपीट होतोच. हे केवळ आपल्या स्वभावामुळे.
मी सई परांजपेंकडे दिशा नावाची फिल्म केली होती. हां, ती गिरणी कामगारांच्या गिरणी ह्याच्यावर होती. हां. कामगारांवरती. त्यानंतर त्या फिल्मनं त्याच्या सयाजी शिंदे होता, नाना पाटेकर होते, रघुवीर यादव होते. सयाजी शिंदेकडे त्या स्कूटर होती. अच्छा. हां. तर मला जिथे शूटिंग होतं तिथनं स्कूटरवरनं तो मला तो तेव्हा कुर्ल्याला राहायचा चुनाभट्टीला. मला कुर्ला स्टेशनला सोडायचं. अच्छा. हां. हां. त्या काळी. हां. आता सयाजी म्हणजे टॉपला आहे हो, साऊथला. हो, हो. रघुवीर यादव मस्त कलाकार, तो पण सॉलिड कलाकार. त्याच्यानंतर बाईने मला पपियामध्ये घेतलं. पपियामध्ये मिलिंद गुणाजी हिरो होता. हां, मला वाटतं पहिलाच सिनेमा त्याचा. पहिला सिनेमा. हां. पहिला आम्ही रूम पार्टनर होतो. अच्छा. हां. मिलिंद गुणाजी, मी आणि अरुण वर्णेकर. तर चंद्रपूरच्या जंगलात होतो. तिथे रात्री लाईट नाही, कंदील आणून द्यायचे. आणि जंगलामध्ये प्राणी बाहेर जायचंच नाही संध्याकाळी. सकाळी माकडं वगैरे जाळीचा दरवाजा होता आणि त्याच्यावर यायचे. आम्ही रूम पार्टनर पत्ती वगैरे खेळत बसायचो काम नसेल तेव्हा. बाई बोलवायचे, सईबाई त्यांच्या सगळ्या प्रोजेक्टला बोलवायचे. त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे साज पिक्चर केला. साज शबाना आझमीबरोबर 2 छोटे सीन होते माझे. बाई बोलवायचेच. फक्त एकदा काय झालं, बाईंचा फोन आला होता, म्हणजे असिस्टंटचा त्यांचा फोन आला की त्यांना एक लॉरी ड्रायव्हरचं कॅरेक्टर करायचं आहे. त्या लॉरी ड्रायव्हरला एड्सवर ते पिक्चर होतं ते. अच्छा. हां, हां, हां. मी बोललो मला ड्रायव्हिंग करता येत नाही. मग शेवटी तो रोल दुसऱ्याला दिला ज्याला ड्रायव्हिंग करता येते. पण त्या माणसाच्या डबिंगसाठी मलाच बोलवलं. अच्छा. हां. कुठे ना कुठे हां. अटॅचमेंट होते शेवटी. हां. हां, तिथं रोल नाही केला पण याचं डबिंग तू कर, असं ते डबिंग मी केलं त्यांचं. हे हिंदी होतं ते. मी फरारी का सवारी केलं. शर्मणशी माझी ओळख कशी होती, शर्मण हिंदी सही करतो. आमच्या नाटकाला यायचा बघायचा, त्यामुळे मला तो चांगला बघायचा. त्याच्याबरोबर सीन होतं. त्याच्यामध्ये एक मी ॲडिशनल घेतलं होतं. ते विनोद चोपडांना ते आवडलं खूप. तर एक दिवस संध्याकाळी रोहन मापुसकरचा मला फोन आला. फोन होता, अरे विनोदजींना तुझ्याशी बोलायचं. अरे ते एवढे मोठा माणूस माझ्याशी बोलणार, देतो. तर मला ते बोलायचं, तुमच्या काम लय चांगला झाला. ते मराठी असं म्हणतात ना. हां, हां. पण मला खूप बरं वाटलं एवढ्या मोठ्या माणसाने आपल्याला फोन करून सांगावं. मग त्यांनी डिरेक्टरला सांगितलं इसको लास्ट में भी लेके आओ क्लायमॅक्स में. मग क्लायमॅक्सला मला आणलं. हे तुम्हाला हे कामाची पावती मिळाली. मिळाली. पण तुम्हाला ह्या निमित्ताने तुम्ही अनेक मान्यवरांसोबत काम केलं. हो, मी अशोक मामाबरोबर काम केलं. लक्ष्मी मग त्या वेळचे अनुभव अशोक मामा प्रत्येकाबद्दलचे. हो, अशोक मामांचं पहिलंच पिक्चर केलं तुम्ही, प्रेम करूया खुल्लम खुल्ला. गिरीश गाणेकर. त्याचं राजा मायकर इन्स्पेक्टर, मी हवालदार होतो. हां. तर डबिंगला मी पहिल्यांदाच डबिंगला गेलो. मला ते माहिती पण त्यावेळेचं डबिंग म्हणजे कसं, असं आकडे यायचे असे स्क्रीनवर, ते संपल्यावर आपल्याला उचलायचं असते. आताचं डबिंग थोडंसं 19-20 झालं तरी ते ॲडजस्ट करतात रेकॉर्डिंग. त्यावेळेचे जरा कठीण होतं. सुरुवातीला मग मी अशोक मामाशी बसले होते. मी बोललो, मामा सॉरी मला. अरे काय नाही, राजा बघ अजून गडबडतोय, कर तू बिंदास कर. अशोक मामा प्रोत्साहित करणारे माणूस होतो. मग ते केलं मी तेवढं. लक्षाबरोबर काम केलं. लक्षात आई सिनेमामध्ये होता. प्रेम करूया खुल्लम. हो, त्याच्यातच होता. लक्षात दोघे होते. हां, हे मी गोष्ट धमालनाम्याची सांगतो, कारण ज्याचा राजा मयकर इन्स्पेक्टर होतं मी हवालदार. त्याचं पहिलं डबिंग होतं माझं. त्याचं सगळ्या मोठी माणसं या लोकांनी ना कधीच नवीन कलाकारांना हे नाही केलं, दाबलं नाही कधी. अरे कर, मस्त कर असं. पण तुम्ही एवढा मोठा प्रवास केला आणि त्यानंतर पुढची पिढी आली, मकरा ननसपुरे वगैरे. येस. मग त्यांचं ते तुमच्यासमोर मग घडायला लागले. नाही, मकरांबरोबर म्हणून काम केलं, मला कधी त्रास नाही झाला. त्रासच नाही. तर ते तुमच्या समोर तयार झाले ना. हो. बरोबर की नाही. येस. त्यांनी तुमचं काम बघितलं आणि ते तयार झाले. पण आपल्याला रिस्पेक्ट ते देतातच अजूनही भेटले की. इव्हन भरत माझ्यासमोरच मोठा झाला. हो. अंकुश पण अजून माझ्या वाढदिवसाला पहिला फोन अंकुशचा असतो 12:01. अच्छा, रात्री शुभेच्छा. 15 एप्रिल. हो, 15 एप्रिलला शुभेच्छा द्यायला पहिला फोन त्याचा असतो. अशी तुम्ही माणसं जोडत वाटचाल केलेली. येस. कारण बरेचसे आज जवळजवळ 40 वर्ष भरत जाधव आणि आम्ही एकत्र आहे प्रत्येक दौऱ्यात. त्याच्या प्रत्येक नाटकात आहे मी. मोरूच्या मावशीमध्ये सुद्धा आहे,
श्रीमंत दामोदर पंत विजय चव्हाण असायचा तेव्हा करायचो आम्ही. आता हा करतो कमलाकर सातपुते. तर आपली काळजी भरत घेतो. तुम्ही परेलमध्ये लहानाचे मोठे झालात. हो हो. आता ते जुनं परेल आठवते, लालबाग हो. परेल. लालबाग परळ पिक्चर केलं होतं मी महेश मांजरेकरचं. हां, ते पण ते हां. तर परळ म्हणजे त्यावेळेचे सण एवढे साजरे व्हायचे मोठमोठ्याने. नारळी पौर्णिमा म्हणा. आता मी ठाण्याला, मला माहिती पडलं नारळी पौर्णिमा कधी आहे. म्हणजे तो आताचा सण बघायलाच मिळत नाही. त्यावेळी गणेश उत्सव एवढा जोरात असायचा, गोविंदा जोरात असायचा. प्रत्येक व्यायामशाळेचं पथक असायचं, गोविंदा पथक. आता सगळं राजकारणी लोकांची पथक आहेत. खरं आहे, खरं आहे. राष्ट्रवादीचा गोविंदा, मनसेचा गोविंदा, शिवसेनेचा गोविंदा असं आहे आता. हां. पूर्वी व्यायामशाळेचे गोविंदा असायचे. ते तो काळ वेगळाच होतो. प्रत्येक सण परळ लालबागला मोठ्या उत्साहाने सण साजरा व्हायचा. आणि तर आत्ताच्या पिढीला ते बघायलाच मिळणार नाही. हां. नारळी पौर्णिमेला सकाळी मस्त आंघोळ बिंघोळ करून सदरे विजरे घालून नारळ घेऊन यायचे फोडायला. हां. मी जर नारळ फोडला की तो नारळ माझा. अरे वा. तर ते लोक असे पिशवीचे पिशवी जमा करायचे नारळ आणि ते स्वस्तात विकायचे. आम्ही ते स्वस्तात घ्यायला यायचो. आम्ही लहान होतो तेव्हा. पण असे सण आम्हाला आत्ताच्या पिढीला बघायला नाही मिळणार. रंगपंचमी पण काय विचारू नका. मस्त. मग त्याचा गणेशोत्सव पण वेगळा होता लालबाग परेलचा. हो. रंगारी बदक चाळ. येस. अजूनही आहे ना. हां. अजून कित्येक वर्ष झाले तरी अजून आहे. तेव्हा आम्ही लहानपणी नाटकं बघायचो, ऐतिहासिक नाटकं गणेशोत्सवला. पाण्यात भिजवलेला गोळा घेऊन जायचो. झोप आली की डोळ्याला लावायचं आणि बघायचं असा. ओपनला नाटकं व्हायची, ते ऐतिहासिक नाटकं व्हायची. जल्लादवाले ते फेमस होते, नविंद बाल मित्र मंडळ. त्यांची खूप नाटकं व्हायची त्याची. त्यांची नाटकं बघायला गर्दी खूप असायची. त्यावेळी ते मंडळ खूप फेमस होतं, नविंद बाल मित्र मंडळ. अच्छा. आणि आता का ॲक्च्युली मी नायर आहे. मी ॲक्च्युली काय माझं गाव केरळ आहे, पण माझं जन्म मुंबईत झालं. शिक्षण मराठीतून झालं. मला माझी भाषा धड बोलता येत नाही, धड लिहिता वाचता येत नाही, पण मी मराठी आहे. हां. एकदा आपले देवळेकर होते महापौर, ते महादेव देवळेकर. ते बऱ्याच वेळा कार्यक्रमाला आले की आमचा सैरेसे असेल की ते पूर्ण बघूनच जायचे. एक दिवस एका फंक्शनला मी एकाच रंगमंचावर होतो. मग तेव्हा त्यांना कळलं माझं आडनाव नायर आहे. तेव्हा ते म्हणाले मला माहीत नव्हतं हा नायर आहे. तर मी त्यांना बोललो, साहेब मी गेली 25 वर्ष शाहीर साबळे पार्टीत जय जय महाराष्ट्र गीत गात आलो आहे. मी खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहे. ते हसायला लागले. मला उलट इतकी वर्ष इथे महाराष्ट्राने खूप प्रेम केलं आपल्यावर. कुठे कोणी असं तुच्छ मानलं नाही की असा हा साऊथ इंडियन, असं कधी कोणी म्हटलं नाही. पण ते आपल्या क्षेत्राचा पण विशेष आहे ना. हो. आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी कधीच मला असा दुरावा नाही केला. सगळे मोठे मोठे कलावंत. मी तर शायरांचं ते मुखवट आणि चेहरा जेव्हा दूरदर्शनला व्हायचं, मोठ्या मोठ्या लोकांचा तो प्रोग्राम असा 1 तासाचा आम्ही केलं, तेव्हा विनय चास्कर होते. तर मी एक मद्राशाची एंट्री घेतली. मग शायरांना विनय चास्करने विचारलं, अहो तुम्ही परप्रांतीयावर टीका करता, मग याचं आडनाव नायर आहे, ह्याला कसं काय घेतलं तुम्ही? तर शायरांचं वाक्य मला आठवते, जो या मातीवर प्रेम करतो, जो या महाराष्ट्रावर प्रेम करतो, तो कुठल्या जाती धर्माचा असो, तो मराठी माणूस. हे मला माझ्या एंट्री झाल्यानंतर शाहीर असे म्हणाले होते. चास्करांना त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. हां, मग तुम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. येस. पण तुम्हाला मी विचारतो की तुमच्याकडे जेव्हा जेव्हा हे चित्रपट येतात, 1 किंवा 2 रोल भूमिकांसाठी येतात, कधी असं झाले की तुमचं जास्त चित्रीकरण झाले? हो. गोंदिया मारुत तंगडामध्ये मोठा रोल आहे. पितांबर काळेने मला गोंदिया मारुतमध्ये घेतलं, मोठा रोल दिला आणि ते चांगलं, ते चांगलं पिक्चर चाललं. पण गोंदिया मारुत त्यात भूताचा रोल होता. मी पण भूत असतो, रमेश भाटकर पण, आणि ती निशा परोळे, तिघे आम्ही भूत असतो. ते खूप चांगलं पिक्चर आहे. काळे साहेबांनी केलं, पितांबर काळेने. त्यानंतर त्यांनी आणखीन एक रोल, चल लग्नाची वरात लंडनच्या घरात, त्याच्यातही मोठा रोल होता. त्याचा क्लायमॅक्स लंडनला झाला. हां. आणखीन एक फिल्म, गाव थोर पुढारी चोर, त्यात पुढारी होतो मी. त्यात निळूभाऊंच्या गेटअपमध्येच होतो. ते मोठे मोठे रोल आता नंतर मला मिळत गेले. जशी तुम्हाला ओळख मिळत गेली तर तशी रोलची साईज साईज पण वाढली.
पण असं झालं का की रोल जास्त चित्रित झाला आणि पडद्यावर थोडकाच आला? आता आता नाही तसं झालं माझं एकदा. फक्त एक प्रकाश मेहराने एक मराठी पिक्चर केलं होतं. ते पिक्चर शूटिंग झालं, मग ते आलंच नाही. मग माझं म्हणजे सगळं रोलच सगळं एडिट झालं. 4-5 सीन होते, 4 सीन होते. तो अच्छा. असं ते काय झालं का मला माहीतच नाही. झालं एकदा. आणि बरोबर कोण होतं? अजय वडावकर होता. अरे, प्रदीप दीक्षित डिरेक्टर होता. त्यावेळी तर काय शूटिंग करताना अजय वडावकर चांगला आर्टिस्ट होता, मोठा आर्टिस्ट हो, होता. आपला मित्र होता, दादरला राहायचा. Yes, yes, yes. हां. पण ते काय नंतर एअरवर आलंच नाही. अजून मी एक जाहिरात केली होती एव्हरेस्ट मसाल्याची. अमिताभ बच्चन बरोबर होतं, मी होतो, निलेश दिवेकर होता, आणखीन एक हिंदीतला तो फारशी आर्टिस्ट आहे. शूट वगैरे झालं, मग ते एअरवरच आलं नाही. असं होतं. पण अमिताभ बरोबर काम करायला म्हणून तुम्ही इम्प्रेस झाला असाल ना? हो, खूपच. म्हणजे भाग्यच समजलं. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसावर काम करायला मिळालं. त्यांची कामाची पद्धत पण बघितली मी. येतात सेटवर, त्याच्या आधी ते यायच्या आधी त्यांच्या हाईटचा माणूस पाठवतात. मग डिरेक्टर लाईट करून घेतो सगळं. म्हणजे त्याला माहीत असतं ना साहेब कुठे बसणार आहे. ते तिथे बसून सगळं लाईटिंग वगैरे करून घेतात. ते विथ मेकअप करून येतात. आले की लगेच स्क्रिप्ट वाचतात, चलो टेक करू. संपूर्ण झाल्याशिवाय ते सेटवरनं जातच नाही व्हॅनिटीत. सेटवरच एकावर 1, 2, 3 खुर्च्या टाकून बसतात. त्यांची पाय लांब आहेत ना. संपूर्ण शॉट संपलं की मग जातात. म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. पण तुमच्याशी तिथे सेटवर बोलणं वगैरे? बोलणं नाही, फक्त हाय हॅलो झालं. त्यांनी ओळख करून दिली डिरेक्टरनी. हे जयराज नायर, हे रणदिवे, आपला दिवेकर, अशी ओळख करून दिली. हाय हॅलो वगैरे केलं, बस. बाकी तो माणूस कुठे जास्त बोलतो. नाही, ते ठीक आहे. पण एक असं आहे ना की तुम्ही एवढं वाटचाल केल्यानंतर एक तुम्हाला असा एक योग आला होता. योग आला, पण तो एअरवर आला असतं तर बरं झालं असतं. ते आलंच नाही एअरवर. अरे रे, आमचं बॅड लक. पण हे काम अमिताभ- केलं, हां? काम केलं त्यांच्यावर, त्याचा आनंद मिळाला. मग काय तेव्हा फोटो वगैरे काढलात की नाही बरोबर? नाही, बोललो काढूया फोटो. संपल्यावर काढूया म्हटलं. मग त्याचा डिरेक्टरला सांगून ठेवलं आम्हाला अमिताभ बरोबर फोटो काढायचा. अरे काढूया ना आपण. नंतर तो शॉट संपल्यावर ते गेलेच. फोटो काढायला संधीच मिळाली नाही. आता कधी मिळणार आहे परत. अरे रे रे रे, ही एक जरा तुम्हाला सवय राहिली. माझ्याबरोबर बाळासाहेबांबरोबरचा फोटो आहे, ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. हो, तेव्हाचा बरोबर आहे. photo. हां. मग तो योग कुठे आला? तो दामोदर हॉलला लोकधारा बघायला आले होते तेव्हा मीनाताई पण होत्या. निळून भाऊंबरोबर एकदा फोटो काढायचा योग आला. मी याला फोटो काढला दादरला. भाऊ तुमच्याबरोबर फोटो काढायचा. अरे ये, मला असं ओढलं त्यांनी. मला पर्याय तू असं ओढलं. तो फोटो आहे माझ्याकडे. हां, म्हणजे तुम्ही कलाकार असताना त्याबरोबर तुम्ही एक रसिक म्हणून पण आनंद घेत राहिला. येस. हां. आणि मग नाट्यक्षेत्र, आता हे जे बदल आपण बघतोय एवढ्या वर्षामध्ये सगळ्या माध्यमांमध्ये, हां. तुमच्यामध्ये कसे आहेत ते बदल? टेक्निकली बदल आता खूप चांगलं झालं आहे. पहिल्यासारखं नाही आहे. म्हणजे आता कसं फिल्म करत असताना आपण काय शॉट घेतलं आहे मॉनिटरवर दिसते. पूर्वी मॉनिटर वगैरे काही नसते. चारू दुखंडे वगैरे जे कॅमेरामन होते डायरेक्ट त्यांच्यावरच होते. त्यांनी सांगितलं करेक्ट. त्या मॉनिटरवर काय म्हणजे डिरेक्टरला बघायला पण नाही मिळायचं. फक्त डिरेक्टरला शॉटच्या वेळी जे चाललं तेवढंच बघायला मिळतं. आता जर टेक्निकली खूप स्ट्रॉंग आहे आता. आणि आता जे आर्टिस्टसुद्धा आहेत काय चांगलेच आहेत. म्हणजे नवीन मुलं आता येत आहेत. खूप चांगलं काम करतात. हास्य जत्रामध्ये बघा ना, काय केवढा टाईमपास करतात. मस्त, आम्हाला आवडतं ते बघायला. पण एक रंगभूमीवर एक बदल झाला की पूर्वी बघा तुम्ही सगळे एकाच बसनी जायचे. हां. आता काहींच्या गाड्या वगैरे आहेत. हां, ते काही जातात. पुण्यात वगैरे शो असला ना, काही लोक हां. आपली गाडी काढून हां जातात. मग आम्ही दौरा करतो. भरतची स्वतःचीच बस आहे ना ती हां. नाटकं. भरत बस बरोबरच असतो. त्याला एकटा जायला आवडत नाही. तो आमच्या सगळ्यांबरोबरच येतो. मग म्हणतो कुठेही असो, जळगावला असो, याला नांदेडला असो, आम्ही बसबरोबर जातो. टप्प्याटप्प्याने दौरे करत जातो. हां, मग त्या बाबतीत तो बदलला नाही. तो बदलला नाही. आणि आम्हाला आवडतं ते आपल्या बसमधून जायला. आम्ही एन्जॉय करत जातो, गप्पा मारत जातो. कधी टाईमपास म्हणून पत्ते खेळतो. हां, पत्ते खेळणं आपल्या क्षेत्रात कॉमन आहे अगदी. ते तर काय शूटिंगच्या वेळेला पण, लंच ब्रेकमध्ये पण करतात. हां. आणि रिलेशनशिपमध्ये काय बदल झाला वाटतो एवढ्या वर्षात?
रिलेशनशिपमध्ये काहीच, माझं तर सगळ्यांशी चांगलं रिलेशन आहे. हा नाही, पण नंतरची पिढी जी आली ती हा, नंतरची पिढी आली तर कोण, काही लोक वेळेच्या बाबतीत फार हे आहे, कट टू कट येणारे लोक आहेत. आता आम्हाला अजूनही सवय, 1 तास आधी जातो मी थिएटरला, की आपण त्याच्यात जाऊन इन्व्हॉल्व होतो जाऊन. काही काही पिढी, आताची पिढी, काही लोक उशिरा येतात, आराम कट टू कट येतात, दुसऱ्या वेळेला येतात. आम्हाला ते नाही आवडत. एक तुम्हाला शिस्त लागली आहे. शिस्त. आम्ही विजय चव्हाण होता ना, हां, विजय चव्हाणची एक सवय होती, तालमीच्या वेळी 10ची तालीम, तो 10ला 5-10 मिनटं असताना हजर व्हायला. हे विजय चव्हाण, आणि ती सवय सगळ्यांना लागली आम्हाला. आमचा विजय, आमचा चांगला मित्र विजय चव्हाण. इव्हन भरतसुद्धा, भरतला पण ती सवय लागली, केदार म्हणा, सगळ्यांना, की विजयमुळे आम्ही सगळं टाईम टू टाईम यायला लागलो. मी विजयबरोबर यायचं, विजय मुलुंडला राहायचं, मी भांडुपला राहायचो, मला पिकअप करून तो जायचा, आम्ही टाईमात पोचायचो. तुमचं सगळे एन्जॉय करत, छोटे छोटे रोल करत ही वाटचाल चालू आहे. येस येस. हां, मग काय दिलं असं वाटतं तुम्हाला या क्षेत्राने? खूप दिलं, म्हणजे नाव दिलं. अजूनही या वयात सुद्धा माणसं 60व्या वर्षी रिटायर होतात. आता माझं 74 रनिंग आहे, अजूनही मी काम करतो, अजूनही शोला जातो येतो. त्यामुळे आणखीन माझा लाईफच वाढते त्याने. मग घरी बसून बोर नाही होत ना मी. आठवड्यातून 2-4 शो केले तरी बरं वाटते, तेवढा टाईमपास होतो. रिचार्ज होता. हो, रिचार्ज. कुठं प्लगमध्ये लावायची गरज नाही चार्ज करायला. हां, ऑडियन्स समोर असलं की आम्ही चार्ज होतोच. पण तुम्ही जे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करता, हां, म्हणजे पूर्वी करायची, तेव्हा तुम्हाला चाहते वगैरे भेटले असतीलच ना? आता भेटतात ना, तर मी जात नाही शक्यतो, रेल्वेतून वगैरे गर्दीतनं जात नाही. मी ओला उबेर करूनच जातो. तर भेटतात का, तुम्ही आज ट्रेनमध्ये, असे विचार झालं. हो, आज काय थाप मारायचं नाही, ड्रायव्हर नाही आला, आलो ट्रेनने. पण आता मी नाही, मी सर ओला उबेर करूनच जातो. आता लोक ओळखतात तेव्हा ट्रेनमध्ये मग बघत राहतात आणि मग विचारतात काय काय ट्रेन, तुम्ही आज कसे काय येते, तुमचं हे पाहिलं ते पाहिलं. मग ते पण चांगलं आहे ना चांगलं आवडते. पण असं पण मग काय एवढे काम करतात नाही, ट्रेननी प्रवास करा असंही म्हणणारे लोक आहेत ना. आणि आता गर्दीत नाही, जमतच नाही, आपला ओला उबेर करून जायचं. हां, मग तुम्ही जेव्हा करिअर सुरू केली त्यावेळेला तेव्हा बसनी पण जायचो. हां, हां, बसमध्ये गर्दी असते तेव्हा कोण ओळखायचं, गर्दीत आपला उभा राहायचो असा. पण आता लोक ओळखतात त्यामुळे शक्यतो टाळतो गर्दीतून जायला. पण एक असं होतं ना, लोक ओळखायला लागले की आपलं जे आयुष्य आहे हां, त्याच्यावर बंधनं येत जातात एक प्रकारची. असं मला असं बंधन असं काय वाटत नाही, का सर्वसामान्य माणसासारखंच आपण आहे. आता मी कधी मॉलमध्ये गेलं, भेटतात लोक, हाय हॅलो, कोण फोटो काढतात, सगळ्यांबरोबर फोटो काढतं, मला त्याच्यात काय वाटत नाही. आपल्याला ओळखतात म्हणून येतात, नाही तर कशाला आले असते. आणि नाटकाचा प्रयोग संपला तर लोक येतात ना भेटायला, ते फोटो देतात ना, ते फोटो काढतात, मग आपल्या वाढदिवसाला बरोबर तेच फोटो टाकतात फेसबुकला, नाटकाच्या वेळी काढलेली फोटो अशी. तर बरं वाटतं आता काय, त्याचा उलट तो आनंद आहे. पण एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही नॉर्मल कशा राहू शकलात? सकाळी उठतो मी, आज काम असो नसो, सकाळी 5:30-5:45 उठतो मी. मग वॉकिंगला जातो, प्राणायाम करतो, जरा एक्सरसाइज करतो, हे रेग्युलर करतो मी. फक्त दौऱ्यात मला वॉकिंगला जाता येत नाही, पण मी हॉटेलमध्ये रूमवरती मी प्राणायाम आणि एक्सरसाइज करत असतो. माझ्याबरोबर जे झोपलेले असतं, मी त्यांच्या आधी उठून मी सगळं करतो. म्हणून तर आपण अजूनही तसं फिट आहे अजून, मला तरी वाटतं. नाही, आताच फिट आहात तुम्ही. हां, पण आता समजा एवढ्या मोठ्या कारकिर्दीनंतर एखादा रोल परत करासा वाटला तर कुठला असेल असं वाटतं? एखादं विलन कॅरेक्टर मिळावं असं वाटतं. का? विलन थोडंसं चेंज. बऱ्याच वेळा ठिकाणी मी दारुड्याची भूमिका केली आहे. हां, राधास्वामी होते, त्यांनी सई रे सई बघितलं, त्यांच्या चतुर नवरा चिकणी बायको याच्यामध्ये मला दारुड्याची भूमिका दिली होती. त्याच्यानंतर गोंद्या मारता तंगडामध्ये वेगळा रोल दिला होता पितांबर काळे साहेबांनी. आता असं वाटतं की एखादं विलनिश कॅरेक्टर मिळावं, वेब सिरीज करावं असं खूप वाटतं मला. वेब सिरीजचं मला 2 हिंदीचं बोलणं झालं होतं, तारखा घेतल्या, सगळं झालं, पुढे काय घडलंच नाही. अरे, हिंदी मराठी? हिंदी होतं. हां, तर झालं असतं, बरं झालं असतं. नाही आता भाऊ कधी योग येते, अजून आहे, 2-4 वर्ष आपल्या हातात आहे, अजून काम करू काय जास्त वर्षात आता 2-4 वर्षाला अजून काम करू शकतो आपण. पण विलनच का करावं असं वाटतं? काही खास कारण? थोडंसं चेंज, नेहमीची
नेहमीपेक्षा एक वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय. कुठला आदर्श आहे का तुमचा व्हिलनचा? ना आदर्श कोणाचाच नाही, किंवा मला हा रोलही आवडतो, सिरियस रोल. तर दुःखी, कष्टी, रडणं वगैरे असं हे कॅरेक्टर पण मला तर करायला आवडते, आणि ते आलं ते करतो मी, आणि केले आहेत मी. हां, मग काय कॅरेक्टरचं स्वरूप काय होतं? आता एक मी हे केलं होतं, तूच माझा किनारा. त्याच्यामध्ये रिटायर कर्नल होतो. तो कसं एकटेपणा असतो, ते असं दुःखी कष्टी असतो असा. तर असं कॅरेक्टर करायला आवडते. तूच माझा किनारा म्हणून येऊन गेला. तो फारसा चालला नाही. सगळे साऊथ इंडियन डिरेक्टर होते, कॅमेरामन पण साऊथ इंडियन होते, आणि सगळे आपले आर्टिस्ट मराठी होते सगळे. आणि तुम्ही पण साऊथ इंडियन मूळचे? हो. हां, मग? पण त्याच्यासाठी म्हणून घेतलं नाही नाही, मला. नाही, नाही. हां, ते योगायोगाने घेतलं. योगायोगाने. हां, मग? मग तिथे मला भेटल्यावर त्याने पण चाट पडले, मराठी पिक्चर करतोय. मग त्यांना मराठीच येत नाही. मग त्यांचा असिस्टंट मराठी होते, त्यांना ते सांगायचे ना हिंदीमध्ये यायचं असं. मग ते आम्हाला सांगायचे. पण तुम्ही जे एकटेपणा म्हणता, मुंबईमध्ये आज अशी एक समस्या आहे, दिसते म्हणजे, की काहींची मुलं विदेशात आहेत, हो. काहींची मुलं ही बेंगलोर, चेन्नई, हैदराबादला आहेत. काहींनी आपल्या आईबाबांना कुठेतरी ह्याच्यामध्ये म्हणजे वृद्धाश्रमात म्हणा, किंवा ते आता एक नवीन एक फॅड आलेलं आहे, काळजी घेणारं असं एक अच्छा. स्पॉट असं ठेवलं आहे, आणि त्यांना एक एकटेपण आल्याचं दिसतं. नाही, खरी आपण अतिशय वाईट परिस्थिती, असं एकटेपणा येऊ नये. हां, माणसाचं कसं एक सर्कल आहे. आता मी वयस्कर झालो, आता मी नातवंडाशी खेळतो. हा एक सर्कल आहे, हे सुद्धा एक भाग्य लागते हो. काही मुलं आता परदेशात असल्यावर आई वडील एकटेच असते. आई वडील एकटे घरात किती गप्पा मारणार, किती बोलणार. तर मी आणि माझी बायको घरी तर किती बोलणार. पण मुलं असली की, नातवंड असली की टाईमपास होतो, आणि हे मिळणंसुद्धा एक नशीब लागते, आणि ते माझ्या नशिबी आहे. मला दोन नातवंड इथे. एक नात आहे माझी नेदरलँडला, तीसुद्धा व्हिडिओ कॉलवर बोलत असते. हे प्रत्येकाच्या वाट्याला येते. हां, प्रत्येकाच्या वेळेला येते. येते. मग एकटेपणा कधीच चांगला. मी विचार करतो, माझा एक मित्र आहे, तो आणि त्याची मिसेस एकटेच आहेत घरी, त्यांना मूलबाळ नाही. मी कधीतरी विचार करतो, दोघे काय टाईमपास करत असेल, किती बोलणार. म्हणजे एकटेपणा किती वाईट आहे. असू नये कोणाच्या वाटेला, ते येऊ नये. आणि वृद्धाश्रमामध्ये तर आईवडिलांना टाकूच नये. पण आपल्या क्षेत्रातला जो एकटेपणा आहे ना, आपल्या क्षेत्रातला विशेषतः, हां, तो असा आहे की जसजसं कलाकाराचं वय वाढतं, हां. नवीन पिढी येते, दिग्दर्शकाची, निर्मात्यांची, लेखकांची, कलाकारांची, आणि कलाकार आहे ना, तो मागे 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 राहत जातो, आणि मग त्याला ते एकटेपण येतं. हां, आहे ते ना? आपण पूर्वीच मनाची तयारी ठेवायची. आता आपलं वय झालं, आता आपण ते नाही करू शकत. आपण कशाला तो विचार करायचा. केव्हा ना केव्हा प्रत्येकाच्या वाटेला हे येणारच. आता आम्हालासुद्धा काय काम पूर्वीपेक्षा काम थोडं कमी कमी होत आलं, म्हणून आम्ही दुःखी नाही ना. केलं आपण. आता आपल्या वयाच्या मनानं आपल्याला पूर्वी एवढं काम मिळणार नाही, हे मनात आपण धरून ठेवायचं. त्यामुळे दुःखी होण्याचा प्रश्नच येत नाही. हां, तरुण वयात जर कामं नाही मिळालं तर मग फ्रस्ट्रेट होतो माणूस. आता काय फ्रस्ट्रेट व्हायचं, केलं काम. कारण मला एक भेटला, तर एक सिरियल करता, मला त्याचं नाव आठवत नाही. तो मला सांगत होता की मला काम पाहिजे, मला काम नाही मिळत, मी नोकरी सोडून इथे आलो आहे काम करायला, मला काम मिळत नाही. काय काम असेल तर मला सांग. माझा नंबर घेतला, आणि संध्याकाळ कधीतरी फोन करायचा, फुल टाईट असायचा तो. अच्छा. मी त्याला म्हणलं, आता डिप्रेशनमध्ये काम नाही, तर मी म्हणलं मग हे घेऊन तुला काम मिळणार आहे का. तर असं कशाला स्वतःच्या शरीराची वाट लावतो. ते सोड, काम शोध ना. घरी बसून कोण काम द्यायला येत नाही. 10 ठिकाणी फिरायला पाहिजे. 10 ठिकाणी फिरल्यावर एखाद्या ठिकाणी काम मिळेल. हे मी त्याला, नंतर मी त्याचा फोन उचलायचंच बंद झालो. मी त्याला 1-2 वेळा हेच सांगितलं. आताची मुलं काय असतात, एकदम येतात, अरे मला सिरियलमध्ये करायचं. आपली नुसती क्रेज आहे. आधी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करा, आणि मग या क्षेत्रात या. टप्प्याटप्प्याने या, एकांकिका करा. त्याच्यात भरपूर काही शिकायला मिळते. डायरेक्ट सिरियल करायचा, पिक्चर करायचा, हा विचार मनातनं काढूनच टाका बोललो. आधी एकांकिका करा. सगळे एकांकिका करूनच पुढे आले ना. संतोष पवार काय, भरत काय, अंकुश काय, केदार शिंदे. आज केदार शिंदे चांगला डिरेक्टर आहे. एकांकिका करतच आला ना. म्हणजे हा पाया आहे खरं एकांकिका.
बिल्डिंगचा पाया मजबूत असला की बिल्डिंग पण मजबूत होतं. पण तुम्हाला असं नाही वाटत की आता जो आपल्या क्षेत्रात गेल्या 10-15 वर्षामध्ये जो वर्ग येतोय हां डिजिटल जनरेशन हां किंवा हां हां झेन जी, हं. ही जी पिढी आहे ती बाह्य आकर्षणातून येते की इथे लगेच ग्लॅमर आहे, पैसा आहे, फेम आहे. मग या विचारानेच बरे लोक येतात, बरेचसे लोक. हां पण हां. ते त्यांच्या मनाप्रमाणे नाही मिळालं तर मग फ्रस्ट्रेट होतात. हो, पण हे सत्य नाही ना. हे कधी हे मिळतं चुकीचं तुम्हाला? आहे. हे हे नाही करायला पाहिजे ना. तुम्हाला आल्या तुम्हाला एकदम ग्लॅमर नाही मिळत ना. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतं, कामं करावी लागतात. एखाद्याला मिळतो क्लिक, एखाद्याला चांगली सिरियल मिळाली, चांगलं पिक्चर मिळालं, तो हिट झाला, तो हिट झाला. तर प्रत्येकाच्या वाटेला ते नसते ना. काम करत राहायचं आज ना उद्या. पण ती समज त्यांच्यात काय येत नाही. का तर त्याला आपण काय सांगू शकत नाही. त्यांच्यात ते समज काय येत नाही. आपल्या समोर आले, आपल्याशी बोलले की आपण त्यांना सांगतो. समज त्यांना यायला पाहिजे. त्यांनी पूर्वीच्या लोकांचं ऑब्झर्वेशन करायला पाहिजे. हे कसे पुढे आले, कसे काम करत. हां, तुमचा संघर्ष कसा होता? खूपच आम्ही शाही साबळे पार्टी करत, नंतर सिरियल वगैरे करत, असं करत 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 कामं मिळत गेली ना. असं कुठेच मी घरी बसलो नाही. फक्त नोकरी बंद झाली तर 1 वर्ष घरीच होतो. काम नव्हतं काय. फर्स्ट मुलं काय करायचं. मुलं ते 2रीत आणि 3रीत होते. मग सही रे सही नाटक मिळालं. माझ्या मुलांचं शिक्षण झालं पूर्ण त्या नाटकामुळे. हे मी कधीच नाही विसरणार. माझी मुलंही म्हणतात सही रे सहीमुळे आमचं शिक्षण झालं. 50, 55, 60 शो करायचे महिन्याला आम्ही. त्यामुळे मला मुलांना कधी पैशाला कमी भासले नाही. म्हणजे शाळेसाठी म्हणा, फीसाठी म्हणा, काही नाही. मुलांचं शिक्षण दोघेही चांगले शिकले. एक मुलगा नेदरलँडला आहे. हां, ते तर त्याने एकदा येऊन सांगितलं मला आणि मिसेसला, मला नेदरलँडला जायचं आहे. मग कशाला? मास्टर की करायचं त्याच्यामुळे. किती पैसे जातात? 18 लाख. आम्ही दोघे बघायला लागलो मिसेस आणि मी. 18 लाख याला आणून कुठून आणायचे आपण 18 लाख? मग मी काय केलं, तो एवढं बोलून तो लपून ऐकत होता काय म्हणतात. तर मी बायकोला बोललो कुठून आणायचे पण 18 लाख? तो परत आला, मला जायचंच आहे. म्हणलं ह्याची एवढी जिद्द दिसते. तर मी माझं घर गहाण ठेवलं. त्याच्यावर काही लाख रुपये घेतले आणि त्याला एज्युकेशन लोन घेतलं आणि सगळं फटाफट झालं. आता बँकेत गेलो, आपल्याला ओळखणारे स्टाफ होते, काय काय नाही, फटाफट माझी कामं केली. गेला आणि तो गेला नेदरलँड शिकायला. तो रडायचा कधी फोन करून. एकटेपणा त्याला सहन होत नाही. आमच्यापासून लांब गेलो. तू डिसिजन घेतला आहे. तो आता रडायचा नाही. तो ते केलंच पाहिजे पूर्ण. आणि शेवटी त्याने केलं पूर्ण. चांगल्या मार्काने पास झालं. त्याला चांगला जॉब मिळाला. आता खुश आहे. आज स्वतःचं घर घेतलं त्याने तिकडे. त्याचा निर्णय योग्य होता. हां, त्याचा निर्णय योग्य होता. त्यावेळी जर आम्ही मागे हटलो असतो तर वांदे झाले असते. त्याच्या निर्णयाला त्याची जिद्द बघितली, म्हटलं ह्याच्यासाठी करायलाच पाहिजे. मी पुढचं पाऊल उचललं. मग करूया. घर गहाण ठेवलं, एज्युकेशन लोन काढलं, सगळं फेडलं आता. आणि तेही मस्त झाला. चांगलं शिपिंग कॉर्पोरेशनला आहे तो. मास्टर ऑफ मॅनेजमेंट असं काहीतरी कोर्स केलं त्याने. त्याची बायको आहे, तिला पण तिथे जॉब मिळाला. तर तिथेच राहतो मस्त. आता मी चाललो आहे जुलैला. व्हेरी गुड. 1 महिना त्याच्याकडे थांबणार. हे तुमचं सक्सेस आहे. हां. काय माहिती आहे, तुमची सक्सेस स्टोरी तर आहेच, पण काय माहिती आहे, जे कलाकार असे छोट्या भूमिका साकारतात त्यांच्या वाटेला ना बऱ्याचदा असं निग्लेक्ट करणं, म्हणजे दुय्यम लेखलं जाणं, कोणी जास्त म्हणजे एक सामान्य समजणं, असे अनुभव पण येतात. हा येतात ना. पण मग काय माहिती नाही, मला असा अनुभव आलाच नाही. मला कोणी निग्लेक्ट केलंच नाही. पण येऊ शकतात ना? येऊ शकतात. काय आपल्या स्वभावामुळे काय माहीत नाही, पण मला कधी कोणी निग्लेक्ट नाही केलं. कारण आता मी तुम्हाला सांगितलं, मी जिथे ज्या प्रोडक्शनला जातो तो मला रिपीट करतोच. तर आपल्या स्वभावामुळे म्हणा की आपलं वागणं, आपल्या ॲक्टिंग म्हणा, त्याच्यामुळे असेल. पण मला मला निग्लेक्ट कधी कोणी केलं नाही. कारण मी छोटा रोल आहे म्हणून मी काहीतरी थातूरमातूर करून निघून जायचं असंही माझा विचार नाही. त्याला न्याय द्यायचा, योग्य नाही. त्यामुळे मला कधी कोणी असं निग्लेक्ट नाही केलं. पण करतात निग्लेक्ट. करतात ना? हो.
मी अनुभवलं आहे. म्हणून मी कधी आता नवीन पिढीला सांगतो, एकदम चित्रपटात जायचं हे करू नका. एकदम सिरियलमध्ये जायची उडी मारू नका. आधी एकांकिका करा, हे करा. तर मग तुम्हाला पाठांतराची पण सवय लागेल. नाहीतर जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर जाता, कॅमेरा हा माध्यम वेगळा आहे. तिथे तुम्ही जर रिटेक करायला गेलं तर मग तो डिरेक्टर वैतागतो, प्रोड्युसर वैतागतो. अरे काय यार, किती रिटेक, किती वेळ जातो, असं ते बडबडतातच. आता तर काय ना, पूर्वी चित्रपटमध्ये ती फिल्म असायची. रिटेक झालं की प्रोड्युसर एकदम क्रॉसटॉक. राग आहे. आता काय ते असे कॅमेरे आले की 10 वेळा रिटेक झाले तरी त्यांचं नुकसान काय होत नाही, फक्त वेळ वाया जातो. पण हे वेळ वाया जाऊ नये म्हणून तुम्ही आधी एकांकिका वगैरे करून तयारीत गेलात ना, तर तिथे तुम्हाला फक्त लूक वगैरे कॅमेरामन सांगतोस, इकडे बघ. बाकी तुम्ही पाठांतर वगैरे चोख त्याची सवय लागून जाते तुम्हाला. आणि तुम्हाला स्क्रिप्ट दिल्यानंतर त्या स्क्रिप्टमध्ये काय पाहिजे काय हे वाचल्यानंतर कळते. याचा अनुभव कधी नाटक करताच येतो ना. हां. मग नाटक हे मेन आहे, म्हणजे एकांकिका मेन आहे. म्हणून नाटकवाल्यानं हिंदीवाले पण घाबरतात. नाटकाचा आर्टिस्ट जर हिंदीत गेला ना, क्या करता स्टेज करताय क्या, असं होते. पण निग्लेक्टमध्ये असं पण आहे ना, की एखादा कलाकार जातो भूमिकेसाठी निर्मात्याला भेटायला, मग त्याला बाहेरच बसवलं जातं, भेटच दिली जात नाही. असं होते असं होतं ना. हो होते. किंवा फोन अटेंड केला जात नाही अटेंड करत. असं करू नये, पण असं होते. की तो सुद्धा आता सिस्टीमचा भाग होत चालला आहे. हो. ठीक आहे, आता आपण रॅपिड फायर घेऊया. बघूया तुम्ही काय निवडता ते. दामोदर की भारत माता? तुम्ही परेलचे आहेत म्हणून, लालबाग परेलचे आहेत म्हणून विचारलं. भारत माता. काय खास आठवणी? का तिथे पिक्चर बघायला जी गंमत येते, सर्वसामान्य लोक असतात. म्हणजे एखादा रडू सीन असेल तर ते रडतात लोक, अरे 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 वगैरे असे अशी वाक्य ऐकायला येतात आपल्याला. कॉमन माणूस तिथे असतो भारतमध्ये. लालबाग परळचा हा खरा कामगार खरा रसिक प्रेक्षक हा. तो घुसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे तिथे जे घडते पडद्यावर त्याचे रिॲक्शन त्यांच्याकडे लगेच येतात. त्यांच्या तोंडून शब्द पण बाहेर येतात, अरे उगाच मारलं रे वगैरे अशा प्रकार. म्हणून भारत माता मला खूप आवडते. पण तुमचा सिनेमा तुम्ही त्यामध्ये बसून बघितला असेल तेव्हा अनुभव? प्लाझाला बघितला होता. मग तो अनुभव प्लाझामध्ये? हां, लोक भेटतात ना हां, संपल्यावर, अहो चांगलं काम झालं. लोक भेटतात, येऊन बरं वाटते. पिक्चर चांगलं आहे म्हणतात लोक. व्हेरी गुड. श्रीमंत दामोदर पंतमधला शृंगारपुळे की सैरेसईमधला दत्तू बेवडा? दत्तू बेवडा जास्त वर्ष काम करायला मिळाले. हां, त्यामुळे दत्तू बेवडा. पण तुम्हाला बाहेर कोणी चिडवतो वगैरे दत्तू बेवडा? नाही, लोक विचारतात का तुम्ही खरोखर दारू पिता का? नाही बोल, पाणी असते ते. कारण ते सारखे बाटल्या पितच असतं ना मी. बकुळा नामदेव घोटाळे की हे गोंद्या मारतोय तंगड? गोंद्या मारतो तंगड. त्याच्यात माझा चांगला रोल होता. हां, आणि तो रोल करताना मला आनंदही मिळाला. शिवाजी मंदिर की दीनानाथ? शिवाजी मंदिर हा मला पहिलं भाग्य लागलं. शिवाजी मंदिरचं स्टेजवर काम करायचं. शाहीर साबळेंचं एक नट अनेक सम्राट. पहिला प्रयोग म्हणजे शाहीर साबळेंनी मला शिवाजी मंदिरचं स्टेज दाखवलं. पहिला प्रयोग तिकडे झाला होता. अरे वा. म्हणजे तुम्हाला दोन्हीचा अनुभव आहे, दोन्ही माध्यम आणि शिवाजी मंदिर आणि समोर प्लाझा असा तुमचा एक मोठा आहे. रस्ता क्रॉस करायचा पण प्रवास मोठा आहे. इनडोअर शूटिंग की आउटडोअर लोकेशन? आउटडोअर. फक्त ते उन्हाळ्यात जरा त्रास होतो, पण आउटडोअरला करायला मजा येते. एखादी खास आठवण? गावथोर पुढारी चोरी एक सिरियल करत होतो, पिक्चर करत होतो. त्याच्यामध्ये एक आर्टिस्ट होते, मला नाव आठवत नाही आता. चेतन दळवे, मी, दिगंबर नाईक, आम्ही सगळे होतो त्याच्यामध्ये. तर पितांबर काळेंनी सांगितलं या, तर आम्ही लगेच यायचो. तू इथे उभा राहते, इथे उभा राहते. ती उशिरा यायची. कोणती? आम्हाला नाव ती उशिरा यायची. काय उन्हाचा मला त्रास येतो,
मग मी तिला बोलतो एक काम कर ना, तू जेव्हा पिक्चर घेशील ना ते पहिलं विचार, आउटडोअर असेल तर मी नाही काम करणार म्हणून सांग ना, असं सांग तू. तर आम्ही येऊन इथं सगळे थांबतो आणि तू आरामात येते, का त्रास होतो म्हणून उन्हाचा. असं नाही चालत ना. असं कसं चालेल? तुम्ही हो. एकदा ह्या पेशात याच्यात स्वीकारलं की या क्षेत्रात आल्यानंतर आउटडोअर इनडोअर सगळं करावंच लागतं आपल्याला. ऊन असो, पाऊस बरं, असो, थंडी असो. छत्री ते लोक धरतात कधी हां. कधी, पण उशिरा आहे ना. बाकीचे सगळे उभे, चेतन, मी, दिगंबर नाईक सगळे उभे आहे आणि ते आरामात यायचे. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळ अगदी फायनल व्हायला आली की ती यायची, तोपर्यंत आम्ही आपलं उन्हात आहे. तेव्हा मी तिला सहज भंकसमध्ये बोललो, यावेळी पिक्चर निवडशील ना तू विचार आधी, आउटडोअर आहे का इनडोअर आहे. इनडोअर असेल तर घे, आउटडोअर असेल नाही म्हणून सांगा. पण तुम्हाला आउटडोअरचं शूटिंग आवडतं? हां, आउटडोअरचं मला ते लोकेशन, सिनेरी, म्हणजे शेवटी काम आहे, इनडोअर पण करावंच लागतं, पण आउटडोअरला मजा वेगळी असते. सगळं लाईव्ह, सगळे लोकेशन वगैरे. त्यामुळे मेकअप रूम की व्हॅनिटी? मेकअप रूम. पण मेकअप रूममध्ये तुम्हाला म्हणजे आपल्या नाट्यगृहातल्या की सिनेमा स्टुडिओतल्या? नाट्यगृहाचा मेकअप रूम. कारण तिथे आम्ही नुसते टाईमपास करत असतो पहिली बेल होईपर्यंत. मेकअप आवडतं. मी गप्प बसत नाही मी कधी मेकअप रूममध्ये. पण मेकअप रूममधल्या गप्पा गॉसिप की काही आपल्या क्षेत्राबद्दलच्या? आपल्या क्षेत्रामधल्याच असायच्या. काय ना काय कोणाची तरी आपण फिरकी घेतो ना साधारण, हां. याला भडकव त्याला भडकव, अरे हा तुझ्याशी असं बोलला, तुझ्याबद्दल असं बोल, उगाच लावून द्यायची. हा मेकअप रूममध्ये आमचा टाईमपास होतो असा. पण पहिली बेल झाली की आम्ही गप्प, नॉर्मल अगदी. मग कामाला. वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? तर मला तर चॅनलवरच्या बातम्या, मी न चुकता रोज 7च्या बातम्या बघतो घरी असलं की. हां तर चॅनलवरच्या बातम्या मला जास्त आवडतात बघायला. हां, ते तुमचं एक आता हे झालं आहे. कारण मी काहीतरी मग त्यातलं घेता येते ना आपल्याला ॲडिशनल. नाटकामध्ये एखादं चांगलं मिळालं तर घेतो. हां, ते तुमचं म्हणजे तुमचे शोध शोधत असतो असं, कधी कुठे काय मिळते चांगलं. मग ते राजकारणाचा लोकांना आवडते, राजकीय पंच लोकांना वंश आवडतं. आवडतात. मी घेतो, सैरेसैमध्ये घेतोच. एखादा सांगाल? सांगायला काय हरकत आहे? मग मी तर माझा आणि ते दत्तू, हां मी आणि अण्णा, आमच्या दोघांची भांडणं होतात. हां तर एका तो मला बेवड्या बोलतो, मी बाटली उचलतो मारायला त्याला. हां. तो बोलतो, ए दत्तू बाटली खाली ठेव, बाटली फुटेल. मग मी त्याला सांगतो, अण्णा एक वेळा आमदार फुटतील पण बाटली नाही फुटणार. बस. लोक टाळ्याच वाजवतात, कारण हा चालू पंचाना लोकांना माहिती आहे. हो हो. आणखीन एखादा? आणखीन आत्ता सिलेंडरवरती घेतो. कोणता? ते आता शेवटी असे रांगेत उभे असतात ना, तो सुखात मी गेला तर सही करायला ते बघण्यासाठी रांगेत उभे असतो. मी आपलं टाईट असतो. मग विचारतो, मी बस आली नाही का अजून? बस इकडून येणार आहे, माझ्या मागे राहा उभे आहे रांगेत, असं मी म्हणतो. हा पंच करायचो. आता मी काय करतो, सिलेंडर मिळालं नाही का अजून, टेम्पो इकडून येणार आहे, माझ्या मागे राहा उभे राहा रांगेमध्ये. तर त्याला भरपूर टाळ्या येतात. आता म्हणून तो बातम्या बघतच असतो मी, कधी काय मिळालं तर घ्यायचं. हां, हे कलाकारासाठी आवश्यक आहे. हां, पण आपण कोणाचं नाव घेऊन घेत नाही, जे आहे ते घेतो. मग समोर कोण बसल्या काय याचा विचार नाही करायचा. एक वेळ आमदार फुटतील पण बाटली नाही फुटणार. हे लोक कसले रिस्पॉन्स देतात, कसल्या टाळ्या मारतात. हे फॅक्ट त्यांना घडलेलं आहे. वडापाव की मिसळपाव? वडापाव. ते खास कारण आहे? खातो पूर्वी आम्ही परळीचेच ना, हां. त्यामुळे वडापावची आम्हाला सवय खायची. चारू दुखंडे आणि मी रोज संध्याकाळी वडापाव आम्ही खायचोच, रोज खायचो. आता जरा डायबिटीज झाल्यामुळे थोडंसं कंट्रोल झालं, तरी पण राहत नाही कधी वडा समोर आला की. उसाचा रस की लस्सी? लस्सी. ते पण आता तुम्हाला डायबिटीस आहे ना? पण मग लस्सी ठीक आहे ना, उसाचा रस पण डायबिटीसला वाईटच आहे ना. ते आता दोन्ही आवडच करतो, त्याविषयी ताक पितो. तुम्ही गरवारेमध्ये होता का? गरवारे पेंड लावतो. मग किती वर्ष गेली तिथे तुम्ही? 18 वर्ष काम केलं. त्यावेळी फक्त शाहीर साबळे पार्टी करायचो आणि सई परांजपेचा काही पिक्चर असेल तर तेव्हा रजा घ्यायचो. 18 वर्ष काम केलं आणि मग कधी रजा संपली तर ॲक्सिडेंट फॉर्म भरून जायचो. मग साहेब लोक म्हणायचे, काय दौरा आहे काय? अच्छा, असं करून तुम्ही? साहेबांना माहीत होतं मी काम करतो बाहेर, मग विचारायचं काय दौरा आहे काय, पण द्यायचे मला रजा.
हे नोकरी सांभाळून तुम्ही करिअर केलं आणि करिअर करत करत तुम्ही सगळं एन्जॉय केलं, करिअर एन्जॉय केलं. सगळं आणि हे नोकरी संपल्यावर बंद झाल्यावर मी फुल टाईम याच्यात उतरलो. त्यामुळे पहिलं सुद्धा या क्षेत्राशी नातं असल्यामुळे आपल्याला लोकांनी सावरलं. म्हणजे केदारने वगैरे आपल्याला नाटकं दिली, घर चाललं वगैरे त्याच्यामुळे. नाही, पण आपल्या क्षेत्रामध्ये पूर्वी असंच होतं ना की बरेचसे कलाकार नोकरी करून करत. इव्हन प्रदीप पटवर्धन रिटायर होईपर्यंत काम करत होतो. आमच्या गिरगावात असतो, नोकरी सांभाळून तो काम करायचा. पण सगळेच, अशोक मामा सुद्धा बँकेतच होते ना, रमेश भाटकर टेल्कोमध्ये. हो ह्याच्या पुण्यातल्या. हो, एकदा याच्यात सेटल झाले की नोकरी सोडायची. तर आमची बंद झाली म्हणून फुल डे याच्यात गेलो आपण. पण नोकरीत पगार पण चांगला होता त्यावेळी. मग नंतर तुमचं या क्षेत्रामध्ये करिअर घडलं, याचं तुम्हाला पूर्ण समाधान आहे, असं आपण एकदम पूर्ण समाधान आहे, एक निष्कर्ष आपण काढू शकतो. तसे जयराज नायर, तुम्ही आमच्या इट्स मज्जाच्या या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये आज आलात. तुमचा दीर्घानुभव, त्याशिवाय तुम्ही ढगाला लागली कळं या रिमिक्समध्ये काम केलं, त्यांनी स्टार झालात तुम्ही. आजही ती रिमिक्स पाहिली जाते. आणि तुम्ही म्हणाल तसं ते मराठीतलं पहिलं रिमिक्स. तर तुम्ही आज इथे आलात आणि मनमोकळेपणाने तुमचे अनुभव सांगितलेत. लहान मोठ्या किस्स्यातून तुम्ही बरंच काही सांगितलं. इथे आलात तुम्ही, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मी तुमचा फार आभारी आहे की मला तुम्ही इथे बोलवलात. तेव्हा मनापासून तुमचे आभार मानतो. नाही, तुम्हाला तर बोलवायलाच पाहिजे ना. तुमच्याकडे सांगण्यासारखं हे सगळ्या छोट्या वाटतात गोष्टी, पण त्याचा अर्थ खूप आहेत. आणि तुमच्यासारख्या कलाकारांकडनं नवीन पिढीने बरंच काही शिकावं असं आहे. ते ह्या माध्यमातून सांगण्याचा आमचा प्रयत्न, तो आमचा पॉडकास्ट आहे. अच्छा. तर रसिको हो, इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असतील याकडे तुमचं नक्कीच लक्ष असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.